मान्यवरांच्याकडून ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। आमच्या मंडळाचे अध्यक्ष गंगाधर प्रसाद, तसेच त्यांना राजकारणाची आवड होती। त्यांचं व्यक्तित्व आणि वक्तृत्व हे दोन्ही बघून संघाने त्यांना जोडलं होतं। आज नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत। या देशामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे केलेले आणि संघटन बांधलेले त्यांना कमी की प्रत्येकाने आम्ही पॉलिटिक्स मध्ये आहे किंवा एक दुसऱ्या पक्षाचा आणि नरेंद्र मोदी कसं धनंजय सांगितलं की सूर्यचंद्र आशिष तोपर्यंत नरेंद्र मोदीचं अस्तित्व टिकून राहणार आहे। त्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व जर प्रत्येक भागात टिकून राहायचं असेल तर देशाचा अभिमान ठेवा। आमची पार्टी येऊ न येऊ फक्त देशासाठी आम्ही काहीतरी करायला लागलो, देशासाठी मरायला लागलोय, हे जर आम्ही करून दाखवायचं असेल तर आमचं उद्दिष्ट हे पूर्ण सफल होईल आणि दीनदयाळ उपाध्यायांचं उद्दिष्ट हे पूर्ण सफल होईल। एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो। मी जास्ती बोलायला जाणार नाही। बऱ्याच वेळा सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत, जर जिजामाता नसती तर शिवाजी राजे नसते, जर कौशल्या नसती तर राम नसते, जर देवकी नसती तर कृष्ण नसते। म्हणजे आईशिवाय कुणाचा जन्म होऊ शकत नाही। प्रत्येक गोष्टीला एक आई असते। आम्ही पीक लावतो शेतकरी, तर आमची शेतीची जमीन ती सुद्धा आम्ही काळी आई म्हणतो। तसं आज भारतीय जनता पार्टी नसती तर कदाचित आम्ही कोण आमदार किंवा कार्यकर्ते युवा मोर्चाचे स्थानिक पंचायत सदस्य नसतो। पण जर दीनदयाळ उपाध्याय किंवा हेगडेवार सारखे लोक नसते तर कदाचित आज भारतीय जनता पार्टी सुद्धा अस्तित्वात नसते। त्या भारतीय जनता पार्टीच्या मागचा इतिहास राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून अनेक संघटना निर्माण झाल्या, त्यामध्ये जनसंघ आणि जनसंघाचे सर्वेसर्वा म्हणून दीनदयाळ उपाध्याय यांच्याकडे बघितलं जातं। त्यांच्या बाबतीत बरेचसं माहिती धनंजय जाधवने दिली। मी दीनदयाळ उपाध्याय यांनी आमच्याकडे एक आदर्श ठेवला, त्या आदर्शावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवले हा सुद्धा संदर्भ त्यांनी घेतला। मी आता बोलताना आमच्या बांद्रवाडीच्या लोकांना सांगत होतो, माझ्या ऑफिसमध्ये आले त्यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टी त्याच्याकरिता आहोत की इथे हिंदू धर्म आणि संस्कृतीचा मान ठेवला जातो। भगव्या झेंड्याचा मान सन्मानाने भारतीय जनता पार्टी राखला जातो। आम्ही जातीवादी नाही, पण आमचा धर्म आणि संस्कृतीचा अभिमान आम्हाला बाळगायला पाहिजे। आम्ही हिंदू मुसलमान ख्रिश्चन कुणी असेल, भारत मातेत राहणारा त्याने हिंदू धर्म आणि संस्कृतीचा गौरव केला पाहिजे। आम्ही इतर जातीच्या किंवा इतर धर्माचा अपमान करत नाही। तसं आमच्या धर्माचा अपमान जर कोण करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। अशा प्रकारची आपली एक काम करण्याची पद्धत आहे। म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेजण काम करावं। दीनदयाळ उपाध्याय सुद्धा त्या काळामध्ये या संघटनेसाठी या पक्षाकरिता आपलं बलिदान दिलं। अशा एका व्यक्तीची आठवण करणं, त्यांना सलाम करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्या खातीरच आजचा हा कार्यक्रम तुम्ही करा। मला 1-2 गोष्टी सगळ्यांना विनंती करायची आहे। आजच्या दिवशी प्रत्येक दसऱ्याला आम्ही दसरा साजरा करतो। श्रीरामानं रावणाचा वध केला होता, तो विजयोत्सव म्हणून आम्ही दसरा सण साजरा करतो। दसऱ्या दिवशी संघ RSSचा एक पथसंचलन होतं। त्या पथसंचलनामध्ये अनेक हजारो कार्यकर्ते भाग घेत असतात। माझी विनंती आहे माझ्या क्षेत्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आपापल्या भागामध्ये काही आमच्या साम्राज्य शंकर जत्राट आहेत, सिद्धपाट वगैरे, त्यांनी सामऱ्या भागामध्ये आपल्या क्षेत्रात प्रत्येक गावातून प्रत्येक बूथला एक कार्यकर्ता तयार होईल, RSSचं युनिफॉर्म घालून पथसंचलनामध्ये भाग घ्या। आम्ही सुद्धा असतो, तुम्हाला माहिती आहे, आमदार खासदार सगळे असतात। आम्ही त्या दिवशी RSSचा युनिफॉर्म घालून पथसंचलनामध्ये असतो। जर आम्हाला खरोखर देशभक्ती आहे, धर्म आणि भगव्या झेंडा किंवा संस्कृतीबद्दल अभिमान असेल तर आमचं योगदान हे राहिलं पाहिजे। त्यासाठी RSS हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराची संघटना, जिथं धर्म आणि संस्कृतीबद्दल खूप काही बोललं जातं, त्या विचारावर चालण्याची परंपरा आहे। त्यामुळं त्या संघटनेत काम करण्याची संधी आम्हाला तुम्हाला मिळते, हे आपलं भाग्य समजून प्रत्येक ग्रुपमधून एखादा कार्यकर्ता तयार व्हावा जो त्या दिवशी पथसंचलनामध्ये भाग घेईल। आणि त्यासाठी पूर्ण माहिती पश्चिम भाग बापू बघतात, सामरालाईन आबे आवडके आहेत, शंकर जत्रा युवराज जाधव धनंजय वगैरे बघतात। पश्चिम भागात बापू बरोबर आमचे हेमंत आहेत, रामचंद्र मनोळकर आहेत, विनय कदम आहेत, शिवाजीराव भरपूर आहेत। पश्चिम भाग खूप मोठा आहे। असे सगळे लोक तुम्ही लोकांनी प्रयत्न करा की एक कार्यकर्ता प्रत्येक बूथमधून तयार होईल।
बागेवाडी भागातून घसारे आणि सनत कुमार यांनी ते बघावं. युवा मोर्चाचं यल्लप्पा तुम्ही बघा. आमची बैलगाडीची शर्यत जिंकणार आहे त्याचं कौतुक करतो, कुस्त्याच्या मैदानात कुस्ती मारणाऱ्याचं कौतुक करतो. पण आमच्या सायन्स क्षेत्रात किंवा विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करणं सुद्धा आमची जबाबदारी आहे. कमीत कमी 2 मिनिटं त्यांच्या टाळ्या वाजवून त्या शास्त्रज्ञांना सलाम करूया. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्या कार्यक्रम दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंती निमित्त असला तरी आज दीनदयाळ उपाध्यायांना सुद्धा याचा अभिमान वाटेल की आम्ही आमच्या भारत मातेसाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. ಆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಒಂದು 34ರಿಂದ 40 ಎಂಪಿಗಳಿದ್ರು. ಅಂಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಈ ಜನಸಂಘ ಪಕ್ಷವನ್ನು ಮುರುಗೇರಿಸಿ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಂತ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷವು ಒಂದಾಗಿ ಈ ದೇಶ ಆಡಳಿತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ಅಂಥ ಸಮಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೇಲೆ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೇನೂ ಅನುಕೂಲ ಇತ್ತು. ಆದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರದ ಪಕ್ಷಗಳು ಒಂದಾಗಿದ್ದರಿಂದ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಅವ್ರ ವಿಚಾರದ ಸನ್ನಿ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಪಡಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಜನರು ಕರ್ಕೊಂಡು ನಾವು ಏನು ದೇಶದ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಏನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೆ ಜನತಾ ಪಕ್ಷದಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೂ ಇವತ್ತು ಇಡೀ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಆಳಿಸ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯವರು. ಈಗ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ದಾದಾ ಹೇಳಿದ್ರು ಪಥಸಂಚಲನದಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಗವಹಿಸಬೇಕು, RSS ಇದು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಈ ಇನ್ನೊಂದೇ ಬಹಳ ಸೂಕ್ಷ್ಮ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬೂತ್ನಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಜನ ಮಾಡಬೇಕು. ಆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಜನಸಂಘದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮುಂದಾಗಿ ಈಗ ಮೊನ್ನೆ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬಂತು, ಅಲ್ಲೇ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನೆಯಲ್ಲೇ RSS ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಇಲ್ಲೇ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದೇವೆ. ಜನರಿಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಹುಡುಗರಿಗೆ ಇದ್ರಾಗ ಭಾಗವಹಿಸಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಅವ್ರನ್ನೂ ನಾವು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡೋನು. ಹಿಂಬಾಲ ಇಲ್ಲಿ ಕೂತವರು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನಾವು ಏನಿದ್ದೇವೆ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ದು ಬಹಳ ಪ್ರೇಮ ಇತ್ತಂತೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಸೂಚನೆ ನಾವು ಮಾಡಲು ಬಯಸ್ತಿದೆ. ಈ ಮುಂದೆ ನಾವು ಮುಂಚೆ ಹೇಳಿದಾಗೆ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಅದರಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಏನಂತಂದ್ರೆ ನಾವು ಟೈಮ್ ಬಹಳ ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕು. ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾವು 11 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮುಗಿಲಿಕ್ಕೆ ಬಂದು 6 ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು RSS ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೆಲಸ ಏನ್ ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ಉಪಸ್ಥಿತಿದ್ದು ನಾವು ಒಂದು ಶಿಸ್ತಬದ್ಧ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದೇವೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಇನ್ನು ಹುಡುಕಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ.